आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी. केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया वट सावित्री कथा, सत्यवान सावित्रीची कथा. यमराजाने सावित्रीस कोणते 5 वर दिलेत? ही कथा फार वर्षापूर्वी भगवान शंकरांनी पार्वतीस व सनत कुमारांना सांगितलेली आहे. पूर्वी मद्र नावाच्या देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. राजास सर्व सुख होते, पण संतान सुख नव्हते. राजाने तीर्थयात्रा करण्याचा निर्णय घेतला व तो तीर्थयात्रा करीत करीत प्रभास क्षेत्री आला. तेथे ब्रह्म सावित्री व्रताचे अनुष्ठान केले, ज्यामुळे देवी प्रसन्न झाली. तिने सांगितले, हे राजन, मी प्रसन्न झाले आहे, आपण वर मागावा. राजाने सांगितले, मला पुत्र प्राप्ती व्हावी. पण देवीने सांगितले, हे राजन, तुला पुत्र प्राप्ती होणार नाही, पण एक कन्या होईल. तिचे तू उत्तम रीतीने पालन पोषण करावे, असे सांगून ती अदृश्य झाली. तीर्थयात्रेनंतर राजा पुन्हा स्वस्थानी आला. कालांतराने त्यास एक कन्या रत्न झाले. सावित्रीचे व्रत केल्यामुळे तिचा जन्म झाल्याने तिचे नाव सावित्री असे ठेवले. ती वयाने गुणाने मोठी होऊ लागली, पण योग्य वर प्राप्त होत नव्हता. म्हणून तिच्या पित्याने तिला सर्व वयोवृद्ध व्यक्तींबरोबर तीर्थयात्रा करण्यास पाठवले. त्यानंतर ती सर्व तीर्थयात्रा करून परत आली. तेव्हा तिने पाहिले तर आपल्या घरी नारद मुनी आलेले आहेत. तिने त्यांचा नमस्कार केला. तेव्हा नारद मुनींनी विचारले, हे राजन, ही तुझी कन्या विवाह योग्य झाली असून तिचा विवाह का करीत नाही? राजाने सांगितले, याच कारणासाठी तिला तीर्थयात्रेस पाठवले होते. तोच सावित्रीने नारद मुनींना वंदन केले व सांगितले, हे मुनिवर, शास्व देशात द्युमत्सेन नावाचा अंध राजा आहे. त्याचे राज्य रुक्मी नावाच्या राजाने घेतले. त्यामुळे द्युमत्सेन राजा वनात कंदमुळे भक्षण करीत जीवन जगत आहे. दैवयोगाने तो अंध आहे. त्याचा पुत्र सत्यवान आहे. मी त्यास मनाने वरले आहे. तो राजा कोण आहे हे क्षणात नारद मुनींनी जाणले व सावित्रीचे पिता अश्वपतीस सांगितले, हे राजन, द्युमत्सेन राजा व त्याचा पुत्रही सत्य बोलणारे आहेत. म्हणून त्याने आपल्या पुत्राचे नाव सत्यवान असे ठेवले आहे. द्युमत्सेनला अश्वप्रिय आहे. तो नेहमी अश्वाचे चित्र तयार करीत असतो, म्हणून त्याचे एक नाव चित्राश्व असे देखील आहे. हे राजन, पण सत्यवानचे आयुष्य फक्त 1 वर्षाचे आहे. त्यामुळे तुझ्या कन्येस अन्य वर शोधण्यास सांगावे. हे दोघांचे बोलणे ऐकून सावित्री म्हणाली, हे पिताश्री, राजा एकदाच बोलतो, विद्वान एकदाच बोलतात, तर कन्यादानही एकदाच होते. सत्यवान अल्पायू असो की दीर्घायू, गुणवान असो की गुणहीन, मी त्यास पती मानले आहे. त्याच्याशीच विवाह करेल. हे ऐकून नंतर नारद मुनी तिथून निघून गेले. अश्वपतीने आपल्या कन्येसहित वनात गमन केले व द्युमत्सेन राजापर्यंत पोहोचला. त्यास सर्व वृत्तांत सांगितला व आपले कन्या सावित्रीचा विवाह सत्यवानशी करून दिला. त्यानंतर राजा स्वगृही आला. सत्यवान व सावित्री तिथे सुखाने संसार करू लागले. पण सावित्रीला नारद मुनींनी सांगितल्यामुळे सत्यवानचे आयुष्य फक्त 1 वर्ष आहे हे माहीत होते. म्हणून पुढे दिवसेंदिवस ती चिंताग्रस्त होऊ लागली. तिच्या लक्षात आले की आजच्या तिथीपासून 4थ्या दिवशी सत्यवानचा मृत्यू आहे. म्हणून तिने त्रिरात्री ब्रह्म सावित्री व्रत केले. सत्यवान वनात जायला निघाला तेव्हा सावित्रीने सांगितले, आज मी तुमच्याबरोबर वनात येते. सत्यवानने सांगितले, आपण माझ्या माता पित्यांची परवानगी घ्यावी. तिने त्यांना याबाबत विचारले. त्यांनी होकार दिला, पण सांगितले, तू 3 रात्रीचे जे व्रत केले आहे त्याचे उद्यापन करावे, मग जावे. सावित्रीने सांगितले, मी आज चंद्रोदय झाल्यानंतरच पारणे करेल, असे सांगून ती त्याच्यासोबत वनात गेली. सत्यवानने बरीच लाकडे गोळा केली आणि तो एका वडाच्या झाडावर चढला व फांद्या तोडू लागला. तोच त्याच्या मस्तकात दुखू लागले.
त्यामुळे तो खाली उतरला. त्याने पत्नीस सांगितले, हे प्रिये, माझे डोके खूप दुखत आहे. तर हे सावित्री, मी तुझ्या मांडीवर मस्तक ठेवून थोडा वेळ विश्राम करतो, मग आपण घरी जाऊया. सत्यवान झोपताच बरोबर एक काळ्या पिवळ्या रंगाचा पुरुष सावित्रीने पाहिला. तिने विचारले, हे महान पुरुषा, तुम्ही कोण आहात? त्याने सांगितले, मी यमराज आहे. तुझ्या पतिव्रत धर्मामुळे माझे यमदूत त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाही, म्हणून मी स्वतः आलो आहे. असे म्हणताच तिच्या पतीच्या शरीरातून अंगठ्या इतका लहान पुरुष निघाला, ज्यास यमपाश बांधलेला होता. यमराज त्यास घेऊन पुढे जाऊ लागले. तशी सावित्री देखील उठली व त्याच्या मागे जाऊ लागले. यमराजाने सांगितले, हे पतिव्रते, ह्या मार्गावर कुणीही जिवंत व्यक्ती येऊ शकत नाही, तू परत जावे. पण सावित्री ऐकत नव्हती. ती यमराजाच्या मागे जात होती. यमराजने तिला सांगितले, तू मधुर भाषिणी आहेस, माझी स्तुती करीत आहेस, म्हणून मी तुला वरदान देतो. पण तुझा पती जिवंत करण्याचे वरदान मागू नये. तिने होकार दिला व तिने वर मागितला, माझे सासरे अंध आहेत, त्यांना दृष्टी प्राप्त व्हावी. यमाने तथास्तु म्हटले. तरीही सावित्री त्याच्या मागे जात होती. यमराजाची स्तुती करीत होती. म्हणून यमाने दुसरा वर मागाव्यास सांगितला. तिने सांगितले, माझ्या सासऱ्यांचे राज्य परत मिळावे. असे करीत करीत तिसरा वर मागितला. माझ्या पित्यास पुत्र नाहीत, त्यांना 100 पुत्र प्राप्त व्हावेत. चौथा वर मागितला. सत्यवानास 100 पुत्र प्राप्त व्हावेत. यमाने तोही वर दिला. त्यावेळी सावित्रीने सांगितले, हे यमराज, त्यासाठी माझे पती जिवंत असायला हवेत ना. तुम्ही पुत्रप्राप्तीचा वर दिला आहे, आता माझ्या पतीस जिवंत करावेच लागेल. यमराजाने सांगितले, हे पतिव्रते, तुझा पतिव्रत धर्म, सावित्रीचे त्रिरात्रीचे व्रत व तुझे मधुर भाषण यामुळे मी प्रसन्न झालो आहे. म्हणून 5वा वर देत आहे. तुझा पती जिवंत होईल, दीर्घायू होईल, 100 पुत्र प्राप्त होतील व तुम्ही 400 वर्षेपर्यंत सुखाने जीवन जगाल, असा वरदान दिले. यमाने सांगितले, मी तुझ्या पतीचे प्राण परत केले आहेत. तू त्यास पुन्हा मांडीवर घ्यावे, तो झोपेतून जागा झाल्याप्रमाणे उठेल. त्याप्रमाणे सत्यवान जिवंत झाला. आनंदाने दोघेही घरी परत आलेत. त्यानंतर रात्री तिने चंद्राचे दर्शन घेतले. मग दुसऱ्या दिवशी उद्यापन पूर्ण केले. हा प्रसंग ज्या दिवशी घडला तो श्रेष्ठ दिवस म्हणजेच ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा होय. व हा प्रसंग वटवृक्षाजवळ घडला, म्हणून वटवृक्षाचे पूजन केले जाते. हा दिवस वटपौर्णिमा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. आपल्या पतीस दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रत्येक सौभाग्यवती स्त्री हे व्रत आनंदाने करते. 3 दिवस 3 रात्री काही सौभाग्यवती उपवास करतात, तर काही फक्त पौर्णिमेच्या दिवशी व रात्री देखील उपवास करतात. रात्री चंद्रदर्शन घेतात व प्रतिपदेस व्रत उद्यापन करतात. अशी ही वट सावित्री व्रताची कथा स्कंद पुराणात प्रभास खंडात पान नंबर 1279 पानावर वर्णित आहे. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.